नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुनील जमादार. माझं नाव आहे मांडवकर आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मुंबई ट्रॅव्हलर वीज. मंडळी. आज आम्ही ट्रेनमधून सुद्धा चालू केलं आहे आणि ज्याचं मुख्य कारण आहे जशी मुंबईची लोकल फेमस आहे, जशी मुंबईचा वडापाव फेमस आहे. त्याच कारणावरून आम्ही आज व्हिडिओ ट्रेनमधूनच चालू केला आहे. मंडळी, आज आम्ही चाललो आहे माटुंग्याला. माटुंग्याला जाणार तुमच्या डोक्यात आधी विचार हे डोसा वडा खायला जात आहेत का? आणि मंडळी, आज आम्ही माटुंग्यात खायला चाललो आहे वडापाव. माटुंग्यात समोसा समोसा पण, हां समोसा पण. माटुंग्यात मुख्यतः दक्षिण भारताचे पदार्थ हे फेमस आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला उत्तम दर्जाचा वडापाव हे माटुंग्यात दाखवू. आज मी स्टेशनच्या जवळ कमी दरात उत्तम. त्यावर तुझं काय बोलतोय म्हणजे आम्ही तर जातो तिथे खायला. हां, आम्ही रोज आम्हाला जातो. टेस्ट माहिती हां. आहे, त्यामुळे ते आम्ही तुम्हाला दाखवतो ते. हां, इथं घेऊन जाण्याचं कारण एकच आहे की आम्ही खाल्ले आहे, म्हणजे वर्धेत आहे, ते मी तुम्हाला दाखवू. आणि ते जाण्याचं मुख्य कारण म्हणजे हे ह्या आधी पण फेमस आहे, असं नाही की फेमस नाही आहे, फेमस आहे. गर्दी खूप असते. हां, गर्दी खूप असते आणि खिशालाही परवडणार. हां, त्याला परवडणार आहे. थोडं म्हणजे 20-20 रुपयाला वेळ डिश घ्या तुम्ही. समोसा या वडापाव या भजीला 20लाच भेटेल, परंतु आज आम्ही इकडे डिश खाणार आहे वडापाव आणि समोसा. ते पण आम्ही तिथं जाऊन ठरवू. दोन पेपर सीझर हा समोसा आहे आणि मी वडापाव आहे. खाणारा हाच आहे, कारण आज माझी तब्येत थोडी खराब असल्या कारणाने मी तर खाल्ले आधी. पण एक काम करू, आपला कॅमेरामॅन खावतोय त्याला टेस्टिंगला देऊ. तसं काही ना खाऊ, तिघांमध्ये पूर्ण आपण नक्की खाऊ. पण तुमचं खाऊ. हा समोसा आहे आणि मी वडापाव आहे. तो पेपर सीझर करू तिथं जाऊन आणि ठरवू की काय खायचं आहे, समोसा की वडापाव. माझं म्हणणं की वडापाव उत्तम आहे तिकडचं. माझं म्हणणं की समोसा होतो. तिथं जाऊन बघूया आपण. मंडळी, आम्ही फायनली गाडीतून उतरलो आहे आणि आपल्याला यायचं आहे माटुंग्याच्या बॅक साईडला, म्हणजे टायर घाटकोपर ज्या बाजूला आहे ना त्या साईडला या. हा शेवटचा ब्रिज आहे आणि ईस्ट साईडला उतरा. वेस्ट साईडला काय आहे ईस्टला या, दाखवतो तुम्हाला. आणि पोचतो आहे मंडळी. आणि आमचं जसं ठरलेलं की हा समोसा आणि मी वडापाव खाणार. आता स्टोरी पण तिथे करू आणि बघू कोण काय वन. आता तुम्ही बघू शकता तयारी झालं आणि शिकलेलं आहे नेहमीप्रमाणे. आणि ह्या ठरलं आम्ही वडापाव खाऊ. काय मी बघू, दोन्ही तुलाच खायचं. तुझं काय म्हणतो? खाल्ल्यानंतर बोलूया खाता खाता. पाहू शकता आम्ही जसं आम्ही शिकल्याप्रमाणे आम्ही घेतला वडापाव आणि सोबत आम्हाला 3 चटण्या भेटल्यात. हिरवी आणि ऑथेंटिकची मराठी असते ती आली, ऑरिजिनली आणि एक गोड चटणी. हा मित्र का कशी टेस्ट आम्हाला सांग. टेस्ट करून रोज खातो, मला तुला माहिती आहे. तरी पण तुझ्यासाठी आज रिव्ह्यू माहीत नसलं जास्त तिखट नाही, तुम्हाला त्रास दिला नाही हां. असं काही नाही आहे. मस्त ऑथेंटिक मराठी टेस्ट आहे. आता तुम्ही मला मराठी टेस्ट म्हणजे काय, म्हणजे मराठी टेस्ट आम्ही जेव्हा नेहमी खातो ना, एक अदरकचा स्वाद, एक मसाला, जे खडे मसाला असतात ना ते भाजी दिसतात, तो फ्लेवर येतो, तो डोक्याला हिट होतो आणि जो पोटाला त्रास देत नाही. आणि ह्याच्यात तुम्ही पाहू पण मस्त टेस्ट अशी येते. म्हणजे कोथिंबीर तुम्ही पाहू शकता, कोथिंबीरीची मस्त टेस्ट येते. ती सुकी चटणी आहे ना ती मस्त. आणि मुळात तसे वडापाव समोसा महाराष्ट्रात काही प्रमाणात उत्तर भारतीय लोक देखील विकतात, पण त्यांची टेस्ट एक वेगळी असते. तेलात फरक असतो आणि जे यूज करतात ते सामान त्यात पण फरक असतो. परंतु हे तुम्ही खाल ना, शिर्केचा वडापाव समोसा काही खा, चांगली टेस्ट येते. असं वाटतं की आपण त्याने चांगलं खातो आहे. आता मी खात नाही, पण माझ्या तोंडात पाणी येतं आहे. मस्त गरमागरम आहे. म्हणजे तोंडाला पाणी सुटलं पाहिजे, कारण का त्यांनी खायला दिलं ना. आणि ते आहेच. आणि मी दरवेळी खातो, हे मला माहिती आहे. आम्ही दर दिवशी येतो तर नक्की ट्राय करतो. बेस्ट आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा शिर्केचा वडापाव, समोसा पाव, काही ट्राय करा. तिथे आम्हाला शूट करायला भेटलं हेच मोठी गोष्ट आहे, कारण का इथे कॉलेज
आणि ऑफिसला येणारी माणसांची एवढी गर्दी असते ना की इथं शूट करणं इम्पॉसिबल आहे. आणि आता आम्ही शूट करतो ते पण बॅक साईडला येऊन करतोय, फ्रंट रोडला तिथं गर्दीच आहे. आणि मुळात या शिरकेचं असं काय आहे, वडापाव तर खूप लोक विकतात की माटुंगा हा असं ठिकाण आहे ना जिथं दक्षिण भारतीयाच्या प्रमाण म्हणजे खाद्य प्रमाण जास्त आहे. तुम्हाला राईट साईडला लेफ्ट साईडला बघू तिथं रामाश्रय, अजून शारदा भवनसारखे मोठी मोठी दक्षिण भारतीय हॉटेल आहेत याची खाण्याची लेवल म्हणजे वर्ल्ड फेमस आहे. आणि त्याच मंदिरच्या बाजूला छोटंसं एक स्टॉल घेऊन शिरके अजून उभा आहे. उत्तम प्रकारचं मराठमोळं उत्तम दर्जाचं टेस्टचं खाद्य हे विकत आहे. म्हणजे बेस्ट आहे शिरके, तुम्ही नक्की ट्राय करा. भाऊन एकदा खाऊन होऊ द्या, मग अजून एकदा निवांतपणे सांगू. इकडे आमचं कॉलेज आहे इंडिया कॉलेज आणि इथे खायला हे दोन्ही विद्यार्थी इकडचे इथे येतात ते आहे खायला येतात. स्टेशनच्या बाजूला आहे, मुळात मार्केट एरिया आहे. आणि माटुंगाला शिवाय की चांगलं खूप सारे कॉलेज लागले आहेत सलग, सगळे विद्यार्थी तिकडे येतात स्टेशन रोडला, तिथं नक्कीच भेट देतात. हां ठीक आहे, एक मस्त खायला चव भांडलं खूप चांगलं आहे. तर मी वारंवार एकच बोलेल की शिर्केला नक्की भेट द्या. नक्की त्याचं वडापाव आणि समोसा मिसळ काही ठीक आहे ते नक्की ट्राय करा. ह्याचं खाऊन झालं आहे, म्हणजे आमचं खाऊन झालेलं आहे. खाल्ल्यानंतर आम्ही काकांशी बोलणं केलं. आता काका थोडा बिझी आहे, पण आम्ही काकांशी बोलून घेतलं. काकाने आम्हाला थोडी माहिती दिली पण येते. आणि देवाकडून हीच अपेक्षा आणि काकाकडून हीच अपेक्षा आहे की जेव्हा आम्ही पुढं इन फ्युचर कधी परत येऊ माटुंग्याला की नक्की आम्हाला हे स्टेज भेटू. आणि तुम्हाला पुन्हा एकच सांगणं आहे, तुमच्या एरियात कुठं या तुमच्या जवळपास उत्तम फूड असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही नक्की तिथं भेट देऊ, व्हिडिओ बनवू, खाऊन पाहू की तो वर्थिट आहे का, चांगला आहे का. आणि तुझं काय मनोगत यावर? मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आणि फॉलो करा. आमची व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन पण दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आमची नवीन व्हिडिओ कुठं, कधी आणि कशी येत आहे. आणि व्हिडिओ बघत राहा, खात राहा, आनंदित राहा. आयुष्य एकदाच भेटलं, आयुष्याची मजा घेत राहा. अजून काय बोलणार नाही. जय हिंद, धन्यवाद.